10th मॅथ्स 1 म्हणजे अल्जेब्रा यातला युनिट 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन च्या 6th लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ एन एपी आणि प्रॅक्टिस सेट 3.4. यापूर्वीच्या 5 लेक्चर्समध्ये आपण बघितलं होतं की सिक्वेन्स म्हणजे कशी आहे. सिक्वेन्स नंतर आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन पाहिली होती. त्यानंतरचा पॉइंट होता nth टर्म आणि त्यानंतर सम ऑफ फर्स्ट nth टर्म ऑफ एन एपी. इथपर्यंतचा पोर्शन आपला झालेला आहे. मी तुम्हाला सांगतोय की यापूर्वीचे जर का तुम्हाला लेक्चर्स बघायचे असतील तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याच्या आधीच्या लिंक तेवढ्या पाठवलेल्या आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ एपी. एवढं सगळं आपण सर्व बघितलं. मग या एपीचा व्यावहारिक उपयोग कुठे 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 वापरात आणता येतील तेच म्हणते म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ एपी. याला आपण दुसऱ्या भाषेत सांगताना वर्ड प्रॉब्लेम्स असं सुद्धा म्हणू शकतो. हे वर्ड प्रॉब्लेम आता आपल्याला बघायचे आहेत प्रॅक्टिस सेट 3.4 यामध्ये. आपण स्टार्ट करूयात. बट बिफोर स्टार्टिंग लेट अस रिमेंबर, आपण काही या चॅप्टर मध्ये काही फॉर्म्युले बघितले होते. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला हा होता सम ऑफ फर्स्ट एन टर्म ऑफ एन एपी. त्यातला हा फॉर्म्युला होता Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. याच्यामध्ये a म्हणजे फर्स्ट टर्म आहे, n म्हणजे नंबर ऑफ टर्म्स आणि डी म्हणजे डिफरन्स. ओके, हा म्हणजे सम ऑफ फर्स्ट टर्म्सची. यामध्ये जर का फर्स्ट टर्म आणि डिफरन्स दिला असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करतो. आणि सेकंड फॉर्म्युला यांच्याच पैकी सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स इज इक्वल टू Sn and that is n upon 2 in bracket t1 plus tn, where t1 is first term and tn म्हणजेच nth टर्म. ओके, या दोन फॉर्म्युल्यापैकी जर पहिला आणि लास्ट टर्म म्हणजे nth टर्म दिलेला असेल तर आपण हा सेकंड फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकतो. आणि जर का पहिला टर्म आणि डिफरन्स दिलेला असेल तर आपण हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करू शकतो. यापूर्वी आपण पाहिलेलं होतं द nth टर्म ऑफ एपी. पुन्हा बघूयात. द nth टर्म ऑफ एपी इज tn इज इक्वल टू tn म्हणजे nth टर्म इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. आता आपण स्टार्ट करूयात प्रॅक्टिस सेट 3.4. त्यातला क्वेश्चन 1. ऑन 1st January 2016 Sanika decides to save ₹10, ₹11 on the second day, ₹12 on third day. If she decides to save like this, then on 31st December 2016 what would be her total saving? प्रश्न समजून घ्या. यामध्ये पहिल्या दिवशी ती 10 रुपीज सेव्ह करते आहे, दुसऱ्या दिवशी 11 रुपीज, तिसऱ्या दिवशी 12, 13, 14 असं ती प्रत्येक दिवशी इतके रुपीज सेव्ह करत जाते आहे. आणि असं करत करत 31st डिसेंबर पर्यंत रोज ती जेवढे आधीच्या दिवशी सेव्ह केलेले आहेत त्याच्यापेक्षा ₹1 जास्त सेव्ह करते आहे अप टू 31st डिसेंबर. ओके, म्हणजे आपण आणि आपल्याला काय बघायचं की हिचं टोटल सेव्हिंग काय असणार आहे. टोटल सेव्हिंग म्हणजे जितके दिवस त्यांनी सेव्ह केलं त्या सगळ्यांची टोटल. म्हणजे थोडक्यात आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल Sn चा फॉर्म्युला. मग आता Sn चा फॉर्म्युला जर का यूज करायचा असेल तर त्याच्यापूर्वी हा एपी आहे का? येस, इट इज एपी. वाय? बिकॉज इन फर्स्ट डे शी सेव्स 10 रुपीज, इन सेकंड डे शी सेव्स 11 रुपीज, नंतर 12 रुपीज, 13 रुपीज असं करत करत शेवटच्या दिवशी म्हणजे असे कंटिन्यू ती सेव्ह करत जाते आहे. ओके, आता याच्यामध्ये काय आहे, एपी तर आहेच आहे कारण की प्रत्येक मधला फरक हा ₹1 आहे. म्हणजेच सो हिअर ए इज इक्वल टू दॅट इज t1 इज इक्वल टू 10, t2 इज इक्वल टू 11, t3 इज इक्वल टू 10, 12 लाईक दिस. या इथे t3 इज इक्वल टू 13 पाहिजेत,
T3 इज इक्वल टू 13. असं प्रत्येक दिवशी ती पुढे पुढे वाढत जाते. असं कुठपर्यंत जाणार आहे, एक जो कोणता तरी एक नंबर येणार आहे की ज्या जो शेवटचा दिवस, लक्षात घ्या 31 डिसेंबर 2016 आहे. 2016 इज लीप इयर. आणि एका दिवसामध्ये एका वर्षामध्ये 365 डेज असतात. बट इन लीप इयर देर आर 366. म्हणजे आपल्याला TN काढायचा. याच्यामध्ये TNth टर्म, TN म्हणजे च्या ऐवजी, TN च्या ऐवजी मी तुम्हाला हे सांगू शकतो की TN च्या ऐवजी T366 हे फाइंड करायचं आहे. T366 फाइंड करायचं आहे आपल्याला. ओके, आता तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपल्याला पुढे जाऊयात. सेकंड स्टेप. सो हिअर डिफरन्स आपण आताच डिस्कस केलाय. T2 मायनस T1, 11 मायनस 10 म्हणजेच 1. ऍज इट इज AP. आपल्याला पुढे पुन्हा डिफरन्स काढण्याची आवश्यकता नाही एकदा डिफरन्स काढल्यानंतर. नाव 2016 इज अ लीप इयर, देअरफॉर N इज इक्वल टू 366. आता आपल्याजवळ A म्हणजेच 10 आहे, D म्हणजे 1 आहे आणि N इज इक्वल टू 366. तिने रोज जमा केलेले आहेत. म्हणजे आपल्याला सगळ्यांची सम काढायची आहे. सो वी हॅव टू फाइंड SN where N इज इक्वल टू 366. म्हणून मग मी आता पुढच्या स्टेप मध्ये लिहितो आहे. देअरफॉर SN इज इक्वल टू, आता यामध्ये बघा A आणि D दिलेला आहे. म्हणजे आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करू शकतो SN चा. म्हणून मी इथे लिहिलेला आहे की SN is equal to N upon 2 in bracket 2A plus N minus 1 into D. Therefore, 366, S366, where N is equal to now 366 upon 2 in bracket 2A is 10 plus N minus 1. म्हणजेच 366 minus 1 into the difference is 1. Putting the values, 366 ला 2 ने जर का डिवाइड केलं, 366 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर इथे येईल 183. नाउ 2 into 10 म्हणजे 20 and 366 minus 1 means 365 into 1, that is 365. अशा प्रकारे नेक्स्ट स्टेप आली. आता काही नाही, आपल्याला फक्त सॉल्व्ह करत जायचं आहे. यामध्ये 20 plus 365 is equal to 385 into 183. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आहे. 183 into 385 is equal to 70,455. अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकलोय. सर्वात शेवटचं महत्वाचं वाक्य असतं वर्ड प्रॉब्लेम मध्ये. जो क्वेश्चन विचारलेला आहे त्याचा आन्सर आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. म्हणून मी आता पुढच्या स्टेप मध्ये लिहिलं. Hence her total saving would be 70,455 rupees. अशा प्रकारे हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. यामध्ये आपल्याला फक्त एवढंच चेक करायचं असतं, लक्षात घ्यायचं असतं की आपल्याला या 3 फॉर्म्युल्यापैकी कुठला फॉर्म्युला यूज केला तर आपल्याला हे सोपं जाईल. इथे सगळ्यांची सम होती म्हणून आपण SN फॉर्म्युला यूज केला. आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 2 कडे. क्वेश्चन 2 पाहून घेऊयात. A man borrows ₹8,000 and agrees to repay with total interest of ₹1,360 in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by ₹40. Then find the amount of first and last installment. काय काय पाहायचंय आपल्याला. सगळ्यात पहिले महत्वाचं असं आहे की त्यांनी किती घेतलेले आहेत, 8,000 रुपीज, आणि त्याच्यासोबत तो 1,360 रुपीज पुन्हा पे करणार आहे. म्हणजे टोटल जे आहे त्याच्यासाठी आपल्याला करावं लागेल 8,000 प्लस 1360 आणि हे किती महिन्यामध्ये घेतलेले आहे तर प्रत्येक महिन्याला एक, असे टोटल झाले 12 मंथ्स. म्हणजे ही टोटल सम जी काही झालेली आहे याला मी असं म्हणू शकतो की दिस इज SN.
एस एन म्हणजे वेअर एन इज इक्वल टू 12. ओके, इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग बाय 40. प्रत्येक इन्स्टॉलमेंट 40 रुपीजनी कमी होते आहे, म्हणजे जो डिफरन्स येणार आहे तो 40 नाहीये, तर तो डिफरन्स कमी होत गेलेला आहे, म्हणजे -40, -40 हा त्यांचा डिफरन्स आहे. देन फाइंड द अमाऊंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. आपल्याला T1 फाइंड करायचं आहे आणि T12 फाइंड करायचं आहे. ओके, त्यानंतर आपण सॉल्व्ह करायला जाऊ. प्रश्न समजला असेल तुम्हाला. आता पुढे जाऊयात. आपण हे सॉल्व्ह करताना काय काय येईल ते पहिले पाहूयात. ही झाली माझी फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये जे दिलेलं आहे ते आपण लिहिणार आहे. द इन्स्टॉलमेंट्स आर इन एपी. वाय? बिकॉज डिफरन्स इज सेम. प्रत्येक याच्यामध्ये सेम दिलेले. देअरफॉर अमाऊंट रिपेड इन 12 मंथ. टोटल अमाऊंट रिपेड इन 12 मंथ म्हणजेच अमाऊंट बॉरोड प्लस टोटल इंटरेस्ट. अमाऊंट बॉरोज किती आहे? 8000 आणि टोटल इंटरेस्ट आहे 1360. म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये यांची आपल्याला सम करावी लागेल. सो दिस इज आवर S12. 12 का बरं? कारण की नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स आर 12 वेअर n इज इक्वल टू 12. लक्षात घ्या, आपल्याला आता S12 इज गिव्हन. S12 माहिती आहे, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट म्हणजे n माहिती आहे. तर यावरून आपल्याला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. इन इच इन्स्टॉलमेंट इज बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग बाय 40 रुपीज. इट मीन्स दॅट D इज इक्वल टू -40. म्हणजेच मग आपल्याला यामध्ये पुढच्या स्टेपमध्ये या पद्धतीने फॉर्म्युला यूज करावा लागेल. पहिले मी लिहितो आहे, मला फाइंड करायचं की फर्स्ट इन्स्टॉलमेंट कोणती आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे मला ए ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हेन्स Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू D, which is equal to n is equal to now 12/2 in bracket 2 into a. A is not given. To find this, plus n means 12. 12 minus 1 म्हणजे 12 minus 1 into difference is -40. S12 आपण आताच फाइंड केलेलं आहे. 9360 इज इक्वल टू, यामध्ये आता बघा इथे या 12 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर येणारा जे काय आन्सर आहे, 12 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर इथे येणार आहे 6. म्हणून मग या इथे लिहितोय मी 6 इन ब्रॅकेट 2a प्लस 12 - 1 म्हणजेच 11. हे इथे लिहिलेलं आहे 11 इंटू -40. या इथे ऍडिशन आहे, इथे दिसतंय तुम्हाला ऍडिशन आहे, आणि या इथे मात्र मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे पहिले मल्टिप्लिकेशन या दोन टर्म्स असायला पाहिजे. सो 11 इंटू -40 इज इक्वल टू -440. म्हणजे बाकीची स्टेप ऍज इट इज. इथे मल्टिप्लिकेशनचं 6 आहे, या 6 ला आपण इकडे शिफ्ट करून टाकू शकतो. देअरफॉर 3960 अपॉन 6 इज इक्वल टू, रिमेनिंग टर्म्स आर ओनली 2a - 440. आता 9360 ला डिवाइड केलं, 6 ने डिवाइड केल्यानंतर येणारं जे आन्सर येत आहे ते आहे 1560 इज इक्वल टू 2a - 440. आता या निगेटिव्ह 440 ला इकडे शिफ्ट करून टाकू आपण, तर तिथे येणार आहे प्लस 440. म्हणून पुढची स्टेप या पद्धतीने आली. 1560 प्लस 440 इज इक्वल टू 2a. यांना सबट्रॅक्शन केल्यानंतर यांचं आन्सर आलं आहे 2000 इज इक्वल टू 2a. अतिशय सोप्या या पद्धती याला सॉल्व्ह करण्यासाठी फक्त पहिले आपल्याला तेवढं ओळखायचं होतं. 2 इंटू ए म्हणजे या इकडचा जो 2 आहे त्याला इकडे शिफ्ट केलं, म्हणजेच a इज इक्वल टू 2000 अपॉन 2 म्हणजेच 1000. म्हणजे अशा प्रकारे आपण पहिलं जे आपल्याला पाहिजे होतं ते मिळून गेलेलं आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट T1 म्हणजेच a. देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज ₹1000. आता आपल्याला फाइंड करायचं आहे nth टर्म, 12th इन्स्टॉलमेंट, लास्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला फाइंड करायची आहे, म्हणजे T12 फाइंड करायचं आहे. आता लक्षात घ्या, इथे T12 फाइंड करायची आहे, म्हणजेच आपल्याला Sn चा फॉर्म्युला न यूज करता आपल्याला Tn चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. सो nth टर्म ऑफ एन एपी तो फॉर्म्युला. म्हणून मग या इथे अशा प्रकारे मी लिहिलं की Tn इज इक्वल टू a प्लस n - 1 इंटू D.
ठीक आहे. मग आता यामध्ये मी फक्त फॉर्म्युलाच यूज करतो आहे. या इथे फॉर्म्युला यूज केलेला आहे इथे. Tn is equal to a plus n minus 1 into d, where a is equal to आपण आत्ताच फाइंड केलेला आहे 1000. a is equal to 1000. Now n is equal to 12. 12 minus 1 into difference is also given minus 40. नेक्स्ट स्टेप मध्ये 1000 प्लस 12 minus 1 म्हणजेच 11 into minus 40. So 1000 minus 440 म्हणजेच T12 is equal to 560. अशा प्रकारे आपल्याला लास्ट टर्म सुद्धा आपण फाइंड करू शकलो. T12 is equal to 560. बघा, पहिला टर्म होता 1000 आणि त्याच्यानंतर प्रत्येक टर्म मध्ये 40 रुपीज मायनस होत गेलेत, म्हणजेच येणारी जी लास्ट अमाऊंट होती ती कमी कमी होत गेली आणि लास्टला ती आलेली आहे 560. अशा प्रकारे फर्स्ट आणि लास्ट टर्म आपल्याला माहिती आहे, म्हणून फुल सेंटेन्स मध्ये आपल्याला लिहावं लागेल. म्हणून मग इथे आपण लिहिलेलं आहे, देअरफॉर द अमाउंट ऑफ फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज ₹1000 अँड दॅट ऑफ लास्ट इन्स्टॉलमेंट इज ₹560. अशा प्रकारचं हे एक्झाम्पल आहे. यामध्ये आपल्याला S12 दिलेलं होतं आणि यावरून ए फाइंड करायचं होतं आणि त्याचप्रमाणे Tnth म्हणजे nth टर्म सुद्धा आपल्याला फाइंड करायचा होता. नेक्स्ट एक्झाम्पल कडे आपण वळूयात. क्वेश्चन नंबर 3 हे अशा प्रकारे आहे, सचिन इन्व्हेस्टेड इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. इन फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड 5000. In second year, he invested 7000. In third year, 9000 and so on. Then find the total amount that he saved in 12 years. प्रश्न नीट समजून घ्या की आता यामध्ये त्यांनी काय केलेलं की पहिल्या वर्षी 5000, दुसऱ्या इयरला 7000, तिसऱ्या इयरला 9000. म्हणजेच काय, दिस इज अन एपी वेअर ए इज इक्वल टू 5000, T2 इज इक्वल टू 7000, T3 इज इक्वल टू 9000 अँड सो ऑन. अशा प्रकारे त्यांनी किती वर्षात जमा केले ते 12 इयर्स. 12 इयर्स त्यांनी ती अमाऊंट जमा केली आणि त्याच्यानंतर टोटल किती झाली म्हणजेच आपल्याला S12 या एक्झाम्पल मध्ये S12 ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. म्हणून आता मी पुढे लिहितोय, हा तो एपी आहे. सोल्युशन मध्ये अमाउंट इन्व्हेस्टेड बाय सचिन इन इयर आर ॲज फॉलोज 5000, 7000, 9000. पुढची स्टेटमेंट पुढची अमाउंट असायला पाहिजे 11000. सो द अबाव सिक्वेन्स इज अन एपी. आता तो एपी आहे म्हटल्यानंतर आपल्याला डिफाइन करावं लागेल की ए किती आहे, डी किती आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू 5000. A is equal to 5000. Difference D is equal to T2 minus T1 म्हणजे 7000 minus 5000 म्हणजे 2000 and total numbers are n is equal to 12. पुढच्या स्टेप मध्ये मी लिहितोय, therefore आपल्याला फाइंड करायचं आहे टोटल सम, टोटल अमाउंट म्हणजे सम फाइंड करावं लागेल आपल्याला. therefore we write here Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. ठीक है. therefore S12 is equal to n is equal to 12. 12 upon 2, 2 into a, 2 into a म्हणजे first installment it was 5000 म्हणजे 2 into 5000 plus n is equal to 12 minus 1 into 2000. अशा प्रकारे याला पुढे सॉल्व्ह केलं. नेक्स्ट स्टेप मध्ये S12 इज इक्वल टू यांनी याला डिवाइड केल्यानंतर येणार आन्सर आहे 6. 2 into 5000 म्हणजे 10000 प्लस 11 into 2000 म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये 22000. 10000 ऍज इट इज, पुढे काही केलेलं नाहीये. पुढे मी सॉल्व्ह करतो आहे की 6 into 10000 plus 22000 म्हणजे टोटल झाले 32000. नाव 32000 into 6 is 1,92,000. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी 12 वर्षांमध्ये 1,92,000 रुपीज इन्व्हेस्ट केले.
ओके, ह्या पद्धतीने हे त्याचा आन्सर आलं. लास्ट सेंटेन्स आपल्याला लिहायचं बाकी आहे. हे लिहिल्याशिवाय आपलं एक्झाम्पल कम्प्लीट होणारच नाहीये. Therefore, we write here the total amount invested by Sachin in 12 years is 1,92,000 rupees. 1,92,000 rupees. अशा प्रकारे हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 3. लगेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळूयात. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये देयर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows ऑफ सीट्स. त्या ऑडिटोरियम मध्ये 27 rows आहेत. देयर आर 20 seats in first row, 22 seats in second row, 24 seats in third row and so on. ओके, पहिल्या रो मध्ये 22, नंतर 24, पहिल्या रो मध्ये 20, नंतर 22, नंतर 24, नंतर 26, अशा प्रकारे 27 असतील. ओके, देन फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. इन 15th रो, सुरुवातीला आपल्याला 15th रो मध्ये किती सीट्स असतील हे आपल्याला बघायचं आहे. And also find how many total seats are there in an auditorium. दोन आपल्याला याच्यामध्ये सॉल्व करायचे. एक तर समजून घ्या, पहिला प्रश्न असा दिलेला आहे की समजा त्याच्यामध्ये अशा रोज आहेत, ही फर्स्ट रो, ही सेकंड आहे, ही थर्ड रो, फोर्थ रो. म्हणजे आता फर्स्ट रो मध्ये किती आहे, हे असा एक सीट आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ, हे असं करत करत पहिल्या रो मध्ये टोटल होतात 20. दुसऱ्या रो मध्ये हेच सीट्स घेतलेत ते येतात 22. तिसऱ्या रो मध्ये पुढे पुढे असे सीट्स घेतले 24. आणि असं करत 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 पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की ही झाली फर्स्ट रो, ही सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो, असं करत करत एकूण 15th रो मध्ये एकूण किती सीट्स आहेत. म्हणजेच आपल्याला फाइंड करायचं आहे की T15. सुरुवातीला आपल्याला फाइंड करायचं आहे. इट मीन्स दॅट वी हॅव टू फाइंड T15. हे झालं आपलं पहिलं. म्हणजे या इथे फाइंड करण्यासाठी मला T15 काढायचं आहे. आणि ऑल्सो इट इज वी हॅव टू फाइंड दॅट हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन अन ऑडिटोरियम. हे असं करत करत इथपर्यंत गेले तर 27th रो. आणि मग या सगळ्यांची आपल्याला सम करावं लागेल. म्हणजेच आपल्याला फाइंड करावं लागेल S27. लक्षात आला असेल की या पद्धतीने आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आय विल स्टार्ट टू सॉल्व्ह. पहिल्या स्टेप मध्ये जे दिलेलं आहे तिथून मी स्टार्ट करतो आहे. द नंबर ऑफ सीट अरेंज इन अ रो वाइज आर ॲज फॉलोज 20, 22, 24 अँड सो ऑन. सो द अबव सिक्वेन्स इज अन AP. API म्हटल्यानंतर A इज इक्वल टू 20. डिफरन्स काढावा लागेल 22 मायनस 20, 24 मायनस 22 सेम आहे अँड दॅट इज इक्वल टू 2. नाव N इज इक्वल टू 27. का? कारण की त्याच्यामध्ये 27 रोज दिलेले आहेत. नाव फर्स्ट टू फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. आता 15th रो ला किती सीट्स आहेत हे जर का मला पाहायचं असेल तर त्याच्यासाठी nth टर्म आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि nth टर्मचा फॉर्म्युला आहे इथे की Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. देअरफॉर व्हॅल्यू पुट करू आता. N इज इक्वल टू 15. Therefore T15 is equal to A is 20. N means 15 minus 1 into difference is given and it is 2. म्हणून मग इथे लिहिलंय की 20 plus 15 minus 1 into 2. अशा प्रकारे आता याच्या आधारे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. नेक्स्ट स्टेप मध्ये 15 minus 1 म्हणजे 14. 14 into 2. 14 into 2 म्हणजे 28. So here 20 plus 28 is equal to 48. Therefore हे झालं आपलं पहिलं की 15th रो मध्ये आपल्या जवळ 48 सीट्स आहेत. 15th रो मध्ये 48 सीट्स आहे. हे झालं पहिलं. आणि आता आपल्याला फाइंड करायचं आहे की टोटल सीट्स किती आहेत त्याच्यामध्ये. टोटल सीट्स किती आहेत तर त्याच्यासाठी आपण पुढे पाहूयात. ओके, नेक्स्ट स्टेप आपल्याला अशा पद्धतीने लिहावं लागेल. Now we have to find total number of seats in 27 rows.
एस एन इज इक्वल टू डिफरन्स माहिती आहे, एन माहिती आहे आणि सुरुवातीचा टर्म सुद्धा माहिती आहे. म्हणून मग डायरेक्ट आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. व्हॅल्यू पुट करायची. n इज इक्वल टू 27. सो S27 इज इक्वल टू 27 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इंटू a म्हणजेच 20. 2 इंटू 20 प्लस 27 मायनस 1 इंटू 2. पुढची स्टेप 27 अपॉन 2. 2 इंटू 20 म्हणजे 40 आणि 27 मायनस 1 म्हणजे 26 आणि 26 इंटू 2 म्हणजे 52. यामध्ये यांची ऍडिशन करावं लागेल. 40 प्लस 52 ला ऍड केल्यानंतर इथे आलाय 92. अशा प्रकारे आता S27 इज इक्वल टू 27 अपॉन 2 इंटू 92. मग पुढच्या स्टेप मध्ये या 2नी या डिनॉमिनेटरच्या 2नी 92 ला डिवाइड केलं तर येणारा आन्सर असते ते 46. म्हणून नेक्स्ट स्टेप अशा प्रकारे लिहिली मी 27 इंटू 46 आणि इट इज इक्वल टू 1242. ओके, म्हणजे आपल्याला सेकंड सुद्धा एक्झाम्पल मिळालंय. सेकंडचा पण आन्सर मिळालेला आहे की S27 इज इक्वल टू 1242. लास्ट सेंटेन्स आपल्याला लिहायला पाहिजे. हेन्स द टोटल नंबर ऑफ सीट्स इन अन ऑडिटोरियम इज 1242. तुम्हाला लक्षात आलंच असेल. यानंतर आपण पुढचा क्वेश्चन घेऊ लगेच. क्वेश्चन नंबर 5. कारगिल्स टेम्परेचर was recorded in week from Monday to Saturday. Monday पासून तर Saturday. Total days are 5 days. All readings were in an AP. म्हणजे एक तर ते रीडिंग कमी होत गेलं किंवा ते रीडिंग वाढत गेलंय. The sum of temperature of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than the sum of temperature of Thursday and Saturday. If the temperature of Wednesday was minus 30 degrees Celsius, then find the temperature on other 5 days. क्वेश्चन समजला असेल तुम्हाला की तो एपी आहे, कमी 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 होत जाईल आणि त्याच्यानंतर 2 कंडिशन दिलेली आहेत. आपण स्टेप बाय स्टेप त्याचे पाहूयात सोल्युशन. सुरुवातीला आपल्याला ते कोणते टेम्परेचर आहेत त्याच्यासाठी आपल्याला लिहावं लागेल की समजा लेट द टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटरडे आर इन एपी. याचाच अर्थ पहिला टर्म कोणता आहे? मंडेला आहे ए, त्याच्यानंतरच्या दिवशी ए प्लस डी, त्यानंतर तिसऱ्या दिवशी ए प्लस 2D, ए प्लस 3D, ए प्लस 4D, ए प्लस 5D. अशा प्रकारे यामध्ये आपण इथे म्हणजे हे लिहिले. म्हणजे थोडक्यात काय तर पुन्हा एकदा सांगतो. मंडेला ए, संडे मंडे, त्यानंतर ट्यूजडे ए प्लस डी, वेनसडे ए प्लस 2D, थर्सडेला ए प्लस 3, फ्रायडे ए प्लस 4D आणि सॅटरडेला आहे ए प्लस 5D. आता याच्या पुढे आता आपण पुढे कंटिन्यू करूयात. ज्या पण कंडिशन दिलेल्या आहेत त्या कंडिशन मध्ये आपण जाऊयात. सो अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, आता फर्स्ट कंडिशन बघा काय झालेलं आहे. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडे अँड सॅटरडे, पहिले या दोघांची बघूयात. मंडे आणि सॅटरडे लक्षात घ्या. हे पहा इथे मंडे म्हणजेच ए आणि सॅटरडे म्हणजे ए प्लस 5D. सो हियर ए प्लस 5D is 5 more than म्हणजेच इज इक्वल टू प्लस 5 डिग्री is 5 more than sum of temperature of Thursday and Tuesday and Saturday. आता ट्यूजडेचा कोणतं दिसतंय तुम्हाला? ए प्लस डी आणि सॅटरडेचा आहे ए प्लस 5D. म्हणून मग अशा प्रकारे ही स्टेप लिहिली. आता ही स्टेप लिहिल्यानंतर तुम्हाला उत्तर काढणं काही कठीण नाहीये. आपण पुढे सॉल्व्ह करूयात. या इथे बघा नेक्स्ट स्टेप मध्ये ए प्लस ए म्हणजे 2a प्लस 5D ऍज इट इज. त्यानंतर नेक्स्ट मध्ये ए प्लस ए म्हणजे 2a प्लस 6D प्लस 5.
या इकडे सुद्धा 2a आहे आणि इथे सुद्धा 2a आहे. सो दिस 2a will get cancelled, hence remaining term are only 5d is equal to 6d plus 5. Now this is equation in one variable. We can solve it is very easily. Therefore d is equal to या 5d ला इकडे शिफ्ट करून टाकलं तर 6 minus 5 म्हणजे 1 आणि या प्लस 5 ला इकडे शिफ्ट केलं तर -5. हेन्स डिफरन्स इज इक्वल टू -5 म्हणजे ते जे टेम्परेचर आहे ते -5 नी कमी कमी होत जाते आहे. ना अकॉर्डिंग टू सेकंड काय दिसते आहे, इफ द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज 30 डिग्री. मग आता टेम्परेचर कोणतं होतं, वेनसडेचं, अँड इट वॉज a+2d. सी हियर a+2d, hence a+2d is equal to -30 degree. But we know the d is equal to the difference. The value of d is -5, so we put here the value of d. म्हणजे a+2 into -5 is equal to -30. a plus -10 is equal to -30. या निगेटिव्ह 10 ला इकडे शिफ्ट करून टाका, पॉझिटिव्ह 10. पुढची स्टेप या पद्धतीने असेल की a इज इक्वल टू -30 प्लस 10 म्हणजेच a इज इक्वल टू -20 म्हणजेच a इज इक्वल टू -20. आता बघा d ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, d इज इक्वल टू -5 आणि a इज इक्वल टू -20. आता या d ची आणि याची जर का या पूर्ण यामध्ये व्हॅल्यू पुट करत गेलो तर आपोआपच प्रत्येक दिवसाचं टेम्परेचर आपल्याला मिळून जाईल आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारे आता पुढच्या स्टेपमध्ये ही स्टेप परत आपल्याला रिपीट करावं लागणार आहे आणि प्रत्येकामध्ये ए आणि डी ची व्हॅल्यू पुट करावी लागेल. ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट स्टेप, देअरफॉर ए इज इक्वल टू -20 सेकंड डेचा, हे झालं संडेचा, मंडेचा डे. त्याच्यानंतर पुढचं आहे ट्यूजडे. ए प्लस डी इज इक्वल टू -25 ए प्लस 3d. अशा प्रकारे या सगळ्यांची आपण सम केली की येणार आहे उत्तर इथे तुमच्या डोळ्यासमोर आहेच आहे. हेन्स द टेम्परेचर आर -20, -25, -35, -40 आणि -45. अशा प्रकारे आपल्याला इथे लिहावं लागेल. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे 5वं एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय. लगेच आपण स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन 6 मध्ये, on the World Environment Day, tree plantation program was arranged on land which is triangular in shape. Trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there are 2 trees, in third row there are 3 trees, and so on. Find the total number of trees in 25 rows. अतिशय सोपं आहे, तुम्ही विचार करा, यामध्ये आपण सहज सॉल्व्ह करू शकतो. जर त्यांनी काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये ट्रायंग्युलर शेप मध्ये, म्हणजे ह्या अशा पद्धतीने या ट्रायंग्युलर शेप मध्ये ते ट्रीजला प्लांट केलेलं आहे. आता त्यांनी काय केलेलं, पहिल्या रो मध्ये एकच, दुसऱ्या रो मध्ये 2 ट्रीज, तिसऱ्या रो मध्ये 1 2 3, चौथ्या रो मध्ये 1 2 3 4. अशा प्रकारे त्यांनी ट्री प्लांटेशन केलंय. तर आपल्याला असं बघायचं आहे की हे असे करत करत ही लास्ट जी आहे त्या 25th रोज मध्ये आपल्याला कदाचित याच्यामध्ये इतके 25 असतील आणि या एकूण किती केले आहेत म्हणजे या सर्वांची सम आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच S25 फाइंड करावं लागेल आपल्याला. तुम्हाला समजलं असेल आता तर. ओके, सो नाउ वी विल स्टार्ट टू राइट हियर the number of trees planted row wise are as follow: 1 2 3 and so on. The above sequence is an AP where A is equal to 1 and D is equal to also 2 minus 1 is 1. आणि किती नंबर्स आहेत त्या रोचे, टोटल नंबर्स आर 25. therefore n is equal to 25. now we have to find total number of trees in 25 rows. Now we have to find total number of trees in 25 rows. म्हणजेच आपल्याला SN फाइंड करावं लागेल. आता SN च्या 2 फॉर्म्युल्यापैकी पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये A आणि D दोन्ही दिलेले असल्यामुळे आपण फर्स्ट फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे. therefore SN is equal to n upon 2 in bracket 2A plus n minus 1 into D.
यामध्ये मी व्हॅल्यू पुट करतोय आता एस एन इज इक्वल टू 25. therefore 25 upon 2 in bracket 2 into 1 plus 25 minus 1 into 1 व्हॅल्यू पुट केल्यात. आता पुढे आन्सर करणार आहे 25 अपॉन 2, 2 into 1 म्हणजे 2, 25 minus 1 म्हणजे 24, 24 into 1 म्हणजे again 24. now 24 into 2 सॉरी 24 plus 2 म्हणजेच 26. अशा प्रकारे या नेक्स्ट स्टेप मध्ये 25 अपॉन 2 इंटू 26. आता या डिनॉमिनेटरच्या 2 नी न्यूमरेटरला जर का डिवाइड केलं तर या 26 च्या ऐवजी येणार आन्सर आहे ते 13. म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये मी अशा प्रकारे लिहितो आहे 25 इंटू 13. therefore S25 is equal to 325. म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 rows आर 325. अशा प्रकारे लास्ट सेंटेन्स आपल्याला लिहिणं बाकी आहे आणि therefore there are the total number of trees in 25 rows are 325. अशा प्रकारे हे सर्व एक्झाम्पल झाले 3.4 या प्रॅक्टिस सेट मधले. आणि